नमस्कार, मी मंदार फणसे. आवाज महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि शिवसेना भाजपची युती असली तरी प्रत्येक पक्षाला स्वबळाची खुमखुमी आहे हे स्पष्ट होताना दिसतंय. काल झालेल्या भाजपच्या बैठकीतही कार्यकर्त्यांनी स्वबळाचा राग आळवला. एकीकडे अधिक जागांची मागणी, दुसरीकडे स्वबळावर लढण्याची भाषा करायची आणि शेवटी चेंडू पक्षश्रेष्ठींच्या रिंगणात ढकलायचा, हे चित्र राज्यातील घडामोडींवरून स्पष्ट दिसतंय. तसंच जर खरोखरच हे सर्व पक्ष स्वबळावर लढले तर नेमका कोणाचा फायदा होईल आणि कोणाचा तोटा, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर चर्चा करण्यापूर्वी आपण हे नेते काय बोलत आहेत ते पाहूया. भाजपचे नेते मधू चव्हाण यांनी या संदर्भात आपण आधी अजित पवार नेमकं काय म्हटले आज राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये ते आधी पाहूया. मी माझं मत आता माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये मी ह्यावेळेस पाठीमागच्या काळामध्ये काय झालं होतं, 5 वर्षापूर्वी आमच्या लोकसभेच्या जागा कमी निवडून आल्या. काँग्रेसच्या 17 आल्या, आमच्या 8 आल्या. आता आमच्या 4 आल्या, काँग्रेसच्या 2 आल्या. त्यावेळेस काँग्रेसने सांगितलं की तुमच्या जागा कमी आल्या, त्यामुळं आता तुम्ही जागा कमी घ्या. आम्ही 114 जागा घेतल्या, त्यांनी 174 लढवल्या आणि त्याच्यातून निवडणुकीला आम्ही सामोरं गेलो. आता त्यांच्या दुप्पट जागा जर आमच्या असतील तर मी फार दुपटीनं जागा मागत नाहीच. माझं मत आहे की आता सरळ 144 144 करावं, विषय संपवावा आणि त्याच्यातून एकत्रपणे पुढे जावं, हे माझं मत आहे. महाराष्ट्रात 1990 साली काळाची गरज म्हणून आपण वाटाघाटी करून युतीमध्ये लढलो. 85-95 साली काळाची गरज म्हणून त्या ठिकाणी एकत्र लढलो युतीने. 1999 साली सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळे लढले. एकमेकांच्या विरोधामध्ये अनावश्यक त्या ठिकाणी प्रचार केला आणि मला असं वाटतं त्या ठिकाणी पुन्हा आले एकत्र. भारतीय जनता पार्टीचा आपल्याला काय बोनसाय करायचं आहे का? बोनसाय तेवढंच झाड ठेवायचं आपल्याला. अनेक वर्ष आपल्याकडे कार्यकर्ते झालं का? माननीय नरेंद्र मोदींनी, भारतीय जनता पार्टी केंद्रीय मंत्र्यांनी या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो. 272+ असा आत्मविश्वासपूर्वक निर्धार व्यक्त केला केंद्रीय पार्टीने, माननीय त्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी. त्यावेळेला 282+ भारतातल्या जनतेने त्याला निवडून दिली. मला असं वाटतं की या ठिकाणी या मोदींचा आपले मित्रपक्ष कधी त्या ठिकाणी उल्लेख करणार. अनेक अडचणीला तोंड द्यावं लागले. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद, महानगरपालिका, महाराष्ट्रामध्ये 50% नागरीकरण झालंय. अनेक महानगरपालिका आहेत. या मुंबई महानगरपालिकेत हे जर युती तुम्ही ठेवली तर पुढचे 50 वर्ष आमचं महापौर कधी येणारच नाही, कधीच येणार नाही आमचा. आणि मला असं वाटतंय की या ठिकाणी एकच त्या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये आपण दोघांनी अतिशय प्रेरणादायी बोलला. आम्ही सगळे प्रेरणा घेऊन जाऊ. 145+ अशाच तऱ्हेचं त्या ठिकाणी आपण धोरण ठरवावं आणि आपण या ठिकाणी अशा तऱ्हेची माझी आपल्याला विनंती आहे. या 3 पायाच्या शर्यतीचं आम्हाला स्पष्ट मधू चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपच्या काय भाषा केली ती आपण बघितलेली आहे आणि त्याबरोबर त्यांना प्रतिसाद कसा मिळाला आहे तेही आपण बघितलेलं. आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत दैनिक सकाळचे राजकीय संपादक प्रकाश अकोलकर आहेत. प्रकाश पवार आपल्यासोबत आहेत, राजकीय विश्लेषक कोल्हापूरवरनं. भाई जगताप आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते, आणि राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. शिवसेना आणि भाजपचे प्रवक्तेसुद्धा आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. पण त्यापूर्वी पहिला प्रश्न मला प्रकाश अकोलकर तुम्हाला विचारायचा आहे की ही जी भाषा सातत्यानं गेले काही काळ आपण बघतोय, काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, भाजपनी आता स्पष्टपणे ही भाषा केलेली आहे. या भाषेच्या जी काही सगळी वक्तव्य आहे ती बघितल्यानंतर तुम्हाला नेमकी तुमची प्रतिक्रिया काय आहे? महाराष्ट्रामध्ये आघाडी आणि युतींचं जे राजकारण गेले अनेक वर्ष चालू आहे ते कुठेतरी संपत चाललंय का? काय परिस्थिती आहे? नाही, अवघ्या 2 महिन्यामध्ये चित्र इतकं बदललेलं दिसतंय की एप्रिलमध्ये मुंबईत आपण मतदान केलं, महाराष्ट्रात मतदान केलं, तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी ही 15 वर्ष राज्याच्या राजकारणात सत्ता टिकवून धरलेली आघाडी आणि त्याच्या विरोधात शिवसेना, भाजप आणि त्यांचे अन्य मित्रपक्ष यांची महायुती असा संघर्ष झाला होता.
पण गेल्या 8 दिवसातली जर वक्तव्य आपण पाहिली किंवा 8-15 दिवसातली म्हणू आपण, तर ती पाहिली तर असं वाटतं की यावेळेला महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे चारही पक्ष एकमेकांच्या विरुद्ध लढतील की काय असं चित्र निदान त्यांच्यातल्या म्हणजे वाचा म्हणून आहे त्यांना, कारण अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, मधू चव्हाण हे खूप सिनियर नेते आहेत, पण त्यांनी असं चित्र उभं करून दाखवलं आहे की आता आम्ही सगळेच एकमेकांच्या विरोधात लढणार आहे. मला फार अवघड वाटतं ते असं लढतील असं. हे एकमेकांवर दबाव टाकण्याचं, मग ते आघाडी असो की युती असो, हा शब्द म्हणजे शब्दच्छल आहे. मित्रपक्षांमध्ये नेहमीच चालतं की आपल्याला जास्त जागा मिळाव्यात आणि आपलं वर्चस्व राहावं. त्यामुळे हे सर्व लोक एकमेकांचे म्हणजे अजित पवार असोत ते काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असणार हे अगदी ऑब्व्हियस आहे. आणि आत्ता अजित पवारांकडनंच आपण ऐकलं की त्यांनी 4 जागा म्हणजे त्यांच्या भाषेत सांगायचं तर काँग्रेसच्या दुप्पट जागा जिंकल्या आहेत. अर्थात त्या काँग्रेसने जिंकल्या 2 आणि राष्ट्रवादीने जिंकल्या 4. म्हणजे ह्या 48 पैकी फक्त 4 जागा या 2 प्रमुख सत्ताधारी पक्षांना मिळत आहेत आणि त्याच्यावरनं ते वाद घालत आहेत. याच्यावरनं आपण समजून घ्यायला पाहिजे की त्यांची अवस्था किती बिकट आणि दयनीय झालेली आहे. शिवसेना भाजपचं बघायला गेलं तर आपण एक विचार करायला पाहिजे की शिवसेनेचं जर आकडेवारी आपण पाहिली तर 95 साली त्यांना एकदाच जी सत्ता भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने मिळाली होती तेव्हापासून सातत्याने शिवसेनेच्या आमदारांची संख्या विधानसभेत कमी होत चाललेली आहे. आणि शिवसेना ही भारतीय जनतापेक्षा खूपच जास्त म्हणजे 117 आणि 171 असा त्यांचा जागेचा तिढा आहे. म्हणजे इतक्या जास्त जागा लढवूनसुद्धा 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेपेक्षा 2 का होईना जास्त जागा भाजप जिंकू शकला. याच्यावरनं आपण लक्षात घ्यायला पाहिजे की शिवसेनेची परिस्थिती काय होती. म्हणजे आता मधू चव्हाण म्हणाले की मुंबईत आमचा महापौर पुढची 50 वर्षे होणार नाही. ते खरंही असेल कारण शिवसेनेचं मुंबईत वर्चस्व आहे वगैरे आपण सर्व मान्य करू, पण टोटल राज्यामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये 2009च्या शिवसेनेला फक्त 44 जागा मिळालेल्या होत्या. आणि तरीही त्यांचा आग्रह आता आहे की आपण 171 मधली एक पण जागा कमी करणार नाही. आणि मधू चव्हाणांना उत्तरही उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे. हा सगळा मला वाटतं की प्रत्यक्ष कुस्ती सुरू होण्याच्या आधी, कुस्ती म्हणजे मित्रपक्षांमधली जागा वाटपाची कुस्ती, ही सुरू होण्याच्या आधी चाललेला खडाखडी जी चालते कुस्तीमध्ये 15-15 मिनटं आणि अर्धा तास खडाखडी करून नंतर कोणी डावच टाकत नाही. ते डाव टाकायला तेव्हा जे प्रत्यक्षात बसतील तेव्हा मला वाटतं की त्यांना प्रत्येक पक्षाला या 4ही प्रमुख पक्षांना काही ना काही कॉम्प्रोमाइज करावा लागेल. आणि मी पुढच्या टप्प्यात सांगतो आपण बाकीच्यांकडे जाऊया. नाही पवार साहेब जेव्हा एकटे लढतात तेव्हा त्यांच्या जागांची संख्या किती असते हे बघण्यासारखं आहे. आपण नक्की आपण त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा तो मुद्दा जो आहे तो विचारात घेणार आहोत. पण प्रकाश पवार, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या युती आणि आघाडीच्या राजकारणामध्ये मग स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या आघाड्या असोत किंवा युती असोत किंवा राज्य पातळीवरची आघाडी असो, 15 वर्ष आपण हे आघाडीचं राजकारण सत्तेमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. या आघाडी आणि युतीच्या राजकारणामुळे कुठेतरी पक्षांतर्गत त्या पक्षाला कुठले विकासाची खीळ बसले का, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या विकासाला या आघाड्यांमुळे कुठेतरी खीळ बसलेली आहे का? काय तुमचं निरीक्षण आहे? माझं याच्याबद्दलचे 2 मत आहेत. एक म्हणजे की आघाडींच्या राजकारणामुळे पक्षांचा विस्तार हा रखडलेला आहे. पक्ष हे विशिष्ट मतदारसंघापुरतेच कुंठित झालेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष साधारणपणे 120 मतदारसंघापुरताच मर्यादित सीमित थांबलेला आहे, त्याच्या पुढे त्याचा विस्तार नाही. तसंच भाजपची अवस्था 117 मतदारसंघापुरताच तो मर्यादित झालेला आहे, त्याच्या पुढे त्याचा विस्तार होऊ शकत नाही. हेच लॉजिक लावलं तर शिवसेना आणि काँग्रेसबद्दलही अवस्था निर्माण झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करेल असा आता 4ही पक्षापैकी कोणताच पक्ष नाही. त्यामुळे यातून पुढचा मुद्दा निर्माण होतो की महाराष्ट्रातील राजकीय पक्ष दष्टपुष्ट किंवा बळ सांभाळून असणारे पक्षच नाहीत. हे सर्व पक्ष काही मर्यादित जागांपुरते मर्यादित भागापुरते मर्यादित लोकांपुरते मर्यादित असं त्यांचं रूप आलेलं आहे. याच्यामुळे पक्षांना एकदा या चौकटीतून बाहेर पडून महाराष्ट्रभर विस्तार करायचा असेल तर त्यांनी आघाडी तोडणं याच्यासाठी हे एक अचूक वेळ आलेली आहे. मग हा निर्णय काँग्रेसने घेऊ, भाजपने घेऊ, राष्ट्रवादीने घेऊ, परंतु त्यांनी कधीतरी घेतला पाहिजे होता. त्याची ही वेळ आहे असं मला वाटतं. दुसरा मुद्दा विकासाच्या बद्दल तुम्ही विचारला.
महाराष्ट्राचा विकास आणि आघाडी याचा तसा काही संबंध मला वाटत नाही. याचं कारण असं आहे की आघाडीच्या सरकारमध्ये राहून चांगला विकास सुद्धा करता येऊ शकतो, एकमेकावरती नियंत्रण पण राहू शकतं, परंतु अशा पद्धतीची निर्णय घेण्याची क्षमता असावी लागते. ही क्षमताच दाखवली गेली नाही तर तो विकासाचा मुद्दा निर्माण होतो. म्हणजे साधारणपणे आपण पाहतो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काही निर्णय हे अत्यंत चांगले घेण्याचा पहिल्या अगोदर प्रयत्न केला होता. त्या प्रयत्नाचं त्यांना फळ पण मिळालं. तसं UPA 1च्या कालखंडामध्ये सुद्धा काही निर्णय चांगले झाले होते. म्हणजे आघाडीचं सरकार हे सातत्याने विकासाला खीळ घालणारं असतं असं मात्र अजिबात नाही. तो फक्त मुद्दा चर्चेचा होऊ शकतो किंवा आपल्याची जबाबदारी नाकारण्याचा होऊ शकतो एवढं मात्र आहे. परंतु आघाडीचं सरकारमुळे विकास थांबला असं म्हणता येत नाही. नक्की तुम्ही म्हणता की आघाडीमुळे विकास थांबला असं म्हणता येत नाहीये. मग विकास कशामुळे थांबला आहे असं अशा प्रकारची जी बऱ्याचदा स्टेटमेंट्स येतात सगळ्या वरिष्ठ नेत्यांकडनं, त्याचा पण आपण प्रश्न विचारूयात. आपल्यासोबत भाई जगताप आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. भाई जगताप, तुम्हाला ही जी भाषा निवडणुकीच्या वेळेला होते, जसं आता प्रकाश अकोलकर म्हणाले की एक प्रकारे कुस्तीच्या अगोदरची ही खडाखडी आहे, एवढीच ही भाषा मर्यादित आहे असं तुम्हाला वाटतं? मंदार असं आहे की ही सगळी जी काय आता वक्तव्य आपण ऐकतोय सगळ्या पक्षांकडनं, काँग्रेस असेल, आमचं राष्ट्रवादी, आमचे मित्रपक्ष असतील, यांनी मधू चव्हाणांनी केलेलं भाष्य असेल किंवा त्याच्यावर दिलेली उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया असेल, एक गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही, हे सगळे पक्ष हे स्वतःचं अस्तित्व असलेले सगळे पक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या कोणीही नेत्याने किंवा कार्यकर्त्याने अशा प्रकारचे वक्तव्य करणं किंवा अशा प्रकारची प्रतिक्रिया देणं हे स्वाभाविक आहे. त्याच्यामध्ये काय आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. परंतु आपल्या सगळ्यांचं लक्ष एका गोष्टीकडे नक्कीच वेधू इच्छितो. देशभरामध्ये जर आपण पाहिलेलं आहे तर किंवा जगभरामध्ये पाहिलेलं आहे, आघाड्या असतील किंवा युती असेल, ही राजकीय अपरिहार्यता आहे आपल्या या राजकीय सगळ्या व्यवस्थेमध्ये अलीकडच्या काळामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी आघाड्या किंवा युती या काही फार याच्याने, ज्याला म्हणतो आपण मनापासून किंवा फार आनंददायी वातावरण आहे म्हणून झालेल्या नाहीत. ही राजकीय अपरिहार्यता सगळ्या पक्षांसमोर आहे. कारण मतदार राजा जो आहे तो वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागलेला आहे. एक गोष्टीकडे लक्ष मुद्दाम आकर्षित करू इच्छितो की ही गोष्ट खरी आहे, लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एक वेगळ्या प्रकारचा मॅन्डेट या देशाच्या जनतेने याला भाजपला दिलेला आहे. हा जवळजवळ 282 जागा हा मोठा मॅन्डेट आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही. गेला वर्षभर नरेंद्र मोदीजीने सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन, मग महाराष्ट्रामध्ये इतर पक्ष असतील किंवा इतर राज्यामध्ये आघाड्या, सगळीकडे आघाड्या करूनच त्यांनी ते नेतृत्व केलं. त्या आघाडीचं नेतृत्व मात्र नरेंद्र मोदीजींनी केलं. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून आघाड्या किंवा युती ही राजकीय अपरिहार्यता आहे. आणि प्रत्येक पक्षाला असं वाटणं की आपल्याला जास्त जागा मिळायला पाहिजेत किंवा आपण एकत्र न लढता वेगळं लढायला पाहिजे, हे प्रत्येक पक्षाला वाटणं स्वाभाविक आहे. पवार जे म्हणाले, जे या ठिकाणी, की ही गोष्ट खरी आहे, जेवढ्या मतदारसंघामध्ये आपण लढतो पक्ष म्हणून तेवढ्या मतदारसंघापर्यंत मग आपलं अस्तित्व राहतं. मात्र इतर मतदारसंघामध्ये तिथल्या त्या कार्यकर्त्याची किंवा तो जो कार्यकर्ता असतो, मुळापासून त्या पक्षाशी एकनिष्ठ असतो, त्याची मात्र त्या ठिकाणी फार कुचंबणाव होते. आणि म्हणून हा सूर कार्यकर्त्यांपासून अगदी नेत्यांपर्यंत येणं, याच्यामध्ये मला काय आश्चर्य वाटत नाही, स्वाभाविक आहे.